कोर्टाची कुठली ऑर्डर नाही साहेब, कोर्टाची कुठली ऑर्डर नाही। त्यांचा एक्सेस कसा बी करतील आणि ह्याचा टीडीआर घेतला, एफएसआय घेतलाय, त्याचा काय हक्क नाही आहे। त्याचा टीडीआर एफएसआय सगळं घेतलंय त्यांनी। ज्यांना दिलं पाहिजे त्यांना दिलेलं नाही, त्यांचा प्लॅन करून काय करायचं। कुठल्या ऑर्डर नसताना पूर्ण पोलीस बंदोबस्तात न्यायप्रविष्ट विषयामध्ये गाड्या काढून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि करतायत। हे दरवेळेसच झालेलं आहे। चंदननगर पोलीस स्टेशन होतं अगोदर, आता खराडी पोलीस स्टेशन झाले। यांचं दरवेळेस हे चाललेलं आहे। काय ते बिल्डरचं काय नातं गोतं आहे, काय जवळचा तो नातेवाईक यांच्या काय कळत नाही। हे दरवेळेस आम्हाला त्रास देऊन दरवेळेसचं यांचं हे आहे। कोर्टाचे आदेश असताना देखील जबरदस्ती ताबा घेऊन देण्यात येतो, पोलीस बंदोबस्त घेऊन इथं त्रास दिला जातो। या सगळ्या गोष्टी वारंवार आम्ही सांगून सुद्धा ऐकत नाही प्रशासन किंवा पोलीस प्रशासन किंवा काही पण। पोलीस व्हॅन सहित इथं कुठलाही वाद झालेला नसता, कुठलंही काही नसताना उगाच आमच्यावरतीच गुन्हे दाखल करतात वारंवार। एक गाडी माझा प्रश्न होता की बाहेरचं झालं, अरे 13 मीटर पर्यंत त्यांचं नाही, 13 मीटर नाही तर ते एवढे दिवस त्यांनी त्यांचं काम बरोबर त्यांच्या एक्सेसच्या हिशोबाने ऍडजस्ट केलं। आमची पण लेखी तक्रार आहे त्या गोष्टीसाठी साहेब। आम्ही रिक्वेस्ट करतो तुम्हाला की त्यांचं प्लीज ऐकू नका। आता मी कोणाचं ऐकत नाही साहेब, सरळ दिसतंय की तुम्ही एक बाजूने ऐकताय साहेब। आता नाही साहेब, एवढे पण आम्ही काही दूध खोळे नाही की तुम्ही ऐकत नाही कोणाचं, म्हणजे एकतर्फी होतंय साहेब सगळं। तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही ऐकलं। साध्या सरळ माणसाला गुन्हेगार बनवून टाकले पोलिसांनी साहेब आम्हाला। रिक्वेस्ट करतोय की तुम्ही आता त्यांचं लक्षात घ्या, पोलिसांनी कोणालाही गुन्हेगार बनवायचा किंवा नाही म्हणजे एकतर्फी निर्णय झाल्यावर गुन्हेगार होतोच माणूस, असं होतच ना। अतिरेक झालं तर काय करणार माणूस कुठल्याही गोष्टीचा। काम केलं ना, कुठं काम थांबलं आम्हाला म्हणले ते काय फायदा नाही येते। जर मग आमचं ऐकायचंच नसेल, आमच्यावर अन्याय होऊन जर आमचंच ऐकायचं तुम्ही कशाला विचारलं त्याला साहेब, तुला अडचण आहे का? मला अडचण आहे, ती कोण विचारणार साहेब? मला पण अडचण आहे ना। त्यांचं विचारायचं म्हणजे तुम्ही त्यांच्याकडनं बोलताना जायला रस्ता नाही सर। मला एक सांगा, ऐका ना, मी सांगितलं बोलतो, आम्ही शेतकरी, आम्ही त्याला जागा दिली, आम्ही चुकी केली का जागा देऊन त्याला? प्रत्येक वेळेस पोलीस येतात आणि आम्हाला दमदाटी करून आम्हाला हाकून द्यायचं बाजूला, त्याचं हेच साधायचं। त्याचा तुम्ही प्रॉब्लेम बघताय, आमचा प्रॉब्लेम तुम्ही बघताय का? माझ्या घरात म्हातारी आई आहे, उद्या काय कमी जास्त रॅम तुमच्याकडून आम्हाला काय नाहीये, बोलत नाही, तुम्ही त्याला ऍक्सेस करून देताय। तुम्ही त्यांना ते विचारताय, आम्ही ती गाडी हलवत नाही, आम्ही तिथे बसतो, तुम्ही आम्हाला तुम्हाला मोकळी करायची, मोकळी करा घरी कसं वहाँ बैठो, इनको डालने दो अंदर, इनको क्या करने इनको ऊपर से ऑर्डर आईली है, आपण खल्लास करणे, तुम्ही आम्हाला मारून टाका बस। आम्हाला असं नाही होत, तुम्ही असंच होतंय ना, नाही ऐसा होता है भाई, होता है एकतर्फी सगळं एकतर्फी चाललंय साहेब। ऐकून घ्या तुम्ही, एवढं नसतं। सर का पुसणे का काम नाही था। तुम्हाला किती जागा लागते, मला किती जागा लागते ते कोण बघणार साहेब? माझा किती नाही, तो प्लॅन पाहणं तुमचं काम नाही साहेब। प्लॅन पाहणं तुमचं काम नाही साहेब। आमचा प्लॅन बघा ना तुम्ही, आमच्या हिशोबाने झाला पाहिजे। प्लॅन पाहणं तुमचं काम नाही साहेब। त्याला आम्हाला दोघांना ऑर्डर भेटली होती, ऑर्डर तुम्ही बचकी पडके त्याच्या खड्ड्यामध्ये काम चालू असताना आम्ही इंटरफेअर करायचं नाही, आणि केलं। त्यांनी झक मारली, त्यांनी 20 फुटीचा खड्डा केला, आम्ही कधी तुमच्याकडे आलो बोलायला नाही केलं। त्यांनी गाड्याचं आमचं वाटोळं केलं, त्यांनी सगळं गाडी चांगली होती, आम्ही आलो। आता कॉर्पोरेशननं जो प्लॅन पास केलाय ना, तुमचं काम नाही सर बघणं। नाही ते कॉर्पोरेशन आम्ही बघून घेऊ ना। कॉर्पोरेशनमध्ये माझ्या लय तक्रारी आहेत, त्या तक्रारींचं निवारण तुम्ही करणार आहात का? आमचं काय ऐका ना, तुम्ही त्याचं काय ऐकता? अरे ऐका संबंध नाही ना, तुम्ही त्याचं ऐका ना, आम्हाला गाड्या उचल केल्या पण सांगितलं, तुम्ही कसं उचल लावल्या गाड्या, तुम्ही कसं गाड्या उचल लावल्या? तुमच्याकडे ऑर्डर आहे का मला थोडं सांगा। नाही तुमच्याकडे ऑर्डर आहे का मला सांगा, काय सगळं बघितलं आम्हाला सगळं।